नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र जलसंपदा विभागामध्ये 4,497 जागांसाठी भरती निघालेली आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे 3/11/2023 ते 24/11/2023 या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. आज आपण पाहणार आहोत की ऑनलाईन फॉर्म हा नक्की कसा भरायचा आहे. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. सगळ्यात अगोदर आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून आपण या वेब पेजवरती येऊ शकता. इथे आल्यानंतर आपण ॲडव्हर्टाईजमेंट पाहण्यासाठी या लिंकवरती क्लिक करू शकतो. त्यानंतर शुद्धीपत्रक जे आहे ते पाहण्यासाठी आपण या लिंकवरती क्लिक करू शकतो. सगळ्यात अगोदर आपल्याला येथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन या बटनाच्या समोर दिलेल्या क्लिक हिअर या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन वेब पेज ओपन होणार आहे. या इन्स्ट्रक्शन एकदा वाचून घ्यायच्या आहेत आणि क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रायव्हसी नोटीस दिसणार आहे, ही एकदा आपल्याला पाहून घ्यायची आहे आणि आय ॲग्री या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर असा वेब पेज दिसणार आहे. यामध्ये आपल्याला उमेदवाराचे पहिले नाव टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर उमेदवाराचे मधले नाव म्हणजे वडिलांचे नाव इथे टाकून घ्यायचं आहे आणि उमेदवाराचे आडनाव या टेक्स्ट बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला दिलेले आहे, जर उमेदवाराच्या नावामध्ये काही बदल झाला असेल तर इथे यस करून घ्यायचं आहे आणि उमेदवाराचे जे बदललेले नाव आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. जर उमेदवाराचे नाव बदललेले नसेल तर नो या चेकबॉक्सवरती आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला उमेदवाराची डेट ऑफ बर्थ येथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. मंथ, डेट, इयर हे आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. उमेदवाराची वय ही येथे आपोआप दिसणार आहे. त्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराचं जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर उमेदवार मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल, त्यानुसार आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर उमेदवाराचा मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये तोच मोबाईल नंबर परत एकदा टाकून घ्यायचा आहे. जर उमेदवाराजवळ अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. जर नसेल तर सोडून द्यायचा आहे. त्यानंतर उमेदवाराची ईमेल आय डी आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे आणि कन्फर्म ईमेल आय डीमध्ये तीच ईमेल आय डी परत एकदा टाकून घ्यायची आहे. त्यानंतर उमेदवाराचा 10वीचा रोल नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. हा रोल नंबर आपल्याला 10वीच्या मार्कशीटवरती दिसणार आहे. 10वी उमेदवार कोणत्या वर्षी पास झालेला आहे ते वर्ष आणि महिना आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. खाली आपल्याला एक्झाम सेंटरसाठी प्रेफरन्स द्यायची आहे. पहिलं एक्झाम सेंटर उमेदवाराला जे पाहिजे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरं ऑप्शन जे आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला तिसरं एक्झाम सेंटर जे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे तिन्ही एक्झाम सेंटर सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला या चेकबॉक्सवरती टिक केल्यानंतर आपल्याला आपण भरलेली माहिती एकदा चेक करून घ्यायची आहे आणि जर आपण भरलेली माहिती जर पूर्ण बरोबर असेल तर जनरेट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. जनरेट OTP या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा कॅप्चा ओपन होणार आहे. यामध्ये हा कॅप्चा आपल्याला जशाल तसा फिल करून घ्यायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती आणि ईमेल आय डीवरती एक OTP येणार आहे. तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यासाठी क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आलेला OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTP या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP हॅज बीन व्हॅलिडेटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला आय ॲग्री या चेकबॉक्सवरती टिक करून घ्यायचं आहे. आय ॲग्री या चेकबॉक्सवरती टिक केल्यानंतर आपल्याला हा कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे. हा कॅप्चा फिल केल्यानंतर रिव्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसे आपण रिव्हेरीफाय या बटनावरती क्लिक करू तर आपल्यासमोर उमेदवाराची माहिती दिसणार आहे. जर भरलेली माहिती बरोबर असेल तर समोर दिलेल्या चेकबॉक्सवरती आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. सर्व चेकबॉक्स टिक झाल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा मेसेज येईल. तेथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर असा वेब पेज ओपन होणार आहे. यामध्ये उमेदवाराची पूर्ण माहिती दिसणार आहे. इथे आल्यानंतर आपल्याला युअर सिलेक्शन या टॅबवरती दिलेल्या क्लिक हिअर टू अप्लाय फॉर पोस्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर टू अप्लाय पोस्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन वेब पेज ओपन होणार आहे.
यामध्ये आपल्याला पर्सनल डिटेल्स, ॲडिशनल डिटेल्स, कम्युनिकेशन डिटेल्स, क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स, टेस्ट सिटी आणि डॉक्युमेंट अँड पेमेंट या स्टेप्स पूर्ण करायच्या आहेत. तर सर्वात अगोदर आपण पर्सनल डिटेल्स भरून घेऊयात. यामध्ये आपल्याला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद आपल्याला इथे निवडून घ्यायचं आहे. हे पद निवडल्यानंतर झोनल ऑफिस म्हणजेच कोणत्या कार्यालयासाठी आपण हा अर्ज करत आहोत त्या कार्यालयाचे नाव आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कार्यालयाचे नाव सिलेक्ट केल्यानंतर खाली उमेदवाराची वैयक्तिक माहिती दिसणार आहे जी आपण अगोदर भरलेली आहे. त्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराची वैवाहिक स्थिती, मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल ते अनमॅरिड, त्यानंतर विडो, डायवॉर्स, ज्युडिशियली सेपरेटेड जे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर उमेदवाराच्या वडिलाचे नाव इथे टाकून घ्यायचं आहे. उमेदवाराच्या वडिलाचे नाव टाकल्यानंतर ह्या टेक्स्ट बॉक्समध्ये उमेदवाराच्या आईचे नाव टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर खाली आपल्याला नॅशनॅलिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी इथे इंडियन सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर आपल्याला इथे यस सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आदिवास प्रमाणपत्राची माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. त्यासाठी सर्टिफिकेट इश्युइंग ऑथॉरिटीचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर सर्टिफिकेट कोणत्या तारखेला इश्यू झालेले आहे ती तारीख आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. ही तारीख टाकल्यानंतर त्या सर्टिफिकेटचा सिरियल नंबर जो आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. ही माहिती टाकल्यानंतर खाली आपल्याला रिझर्वेशन कॅटेगरी म्हणजे उमेदवाराची कास्ट जी आहे ती आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. SC, ST, VJA, NTB, NTC, NTD, OBC, SBC यापैकी जी उमेदवाराची कास्ट असेल ती आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. कास्ट इथे सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला कास्ट सर्टिफिकेट इश्युइंग ऑथॉरिटीचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कोणत्या तारखेला इश्यू झालेले आहे ती डेट आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. कास्ट सर्टिफिकेटवर असणारे सिरियल नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. कास्ट व्हॅलिडिटी डेट जी आहे ती आपण येथे नाही टाकली तरी चालेल, हे मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर खाली आपल्याला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राबद्दल माहिती विचारली गेली आहे. जर उमेदवार हा ओपन कॅटेगरीमधून असेल तर त्याला ही माहिती विचारली जाणार नाही. फक्त कॅटेगरी सिलेक्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच ही माहिती विचारली जाणार आहे. त्यासाठी आपल्याला इथे नॉन क्रिमिनल इश्युइंग ऑथॉरिटीचे नाव टाकून घ्यायचे आहे. नॉन क्रिमिनल कोणत्या तारखेला इश्यू झालेला आहे ती डेट आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. नॉन क्रिमिनलवर असणारा जो सिरियल नंबर आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. ही माहिती भरल्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराची जन्मखून टाकून घ्यायची आहे. ही माहिती टाकल्यानंतर खाली आपल्याला डू यू हॅव पॅन कार्ड, जर उमेदवाराजवळ पॅन कार्ड असेल तर येस करायचं आहे. आणि इथे आपल्याला पॅन कार्डचा नंबर टाकून पॅन कार्डवर असणारे नाव जे आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. जर पॅन कार्ड नसेल तर नो करायचं आहे. जर उमेदवाराजवळ ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर इथे येस करायचं आहे आणि ड्रायव्हिंग लायसन्स नंबर, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सवर असणारे उमेदवाराचे नाव इथे टाकून घ्यायचं आहे. इश्युइंग ऑथॉरिटी कोण आहे ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. ड्रायव्हिंग लायसन्स कोणत्या तारखेला इश्यू झालेला आहे ती तारीख आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. ड्रायव्हिंग लायसन्सची जी व्हॅलिडिटी आहे ती आपल्याला टाकून घ्यायची आहे. त्यानंतर उमेदवाराजवळ कोणत्या प्रकारचे लायसन्स आहे, LMB, HMB, HGMV यापैकी जे लायसन्स उमेदवाराजवळ असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर उमेदवाराजवळ लायसन्स नसेल तर इथे नो करायचं आहे. जर उमेदवाराजवळ वोटर ID कार्ड असेल तर येस करायचं आहे आणि वोटर ID नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर वोटर ID कार्डवरती जे नाव असेल ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर जर उमेदवाराजवळ पासपोर्ट असेल तर येस करायचं आहे आणि इथे आपल्याला पासपोर्ट नंबर टाकून घ्यायचा आहे. पासपोर्टवर असणारे जे नाव आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. पासपोर्ट कुठून जारी केले गेले आहे त्या ठिकाणाचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. पासपोर्ट कोणत्या तारखेला इश्यू झालेले आहे ती तारीख आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. पासपोर्टवर असणारी एक्सपायरी डेट जी आहे ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. जर पासपोर्ट नसेल तर नो करायचं आहे. जर उमेदवाराजवळ पासबुक असेल तर येस करायचं आहे. यामध्ये उमेदवाराचे पासबुकवर असणारे नाव टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर कोणत्या बँकेचं पासबुक आहे त्या बँकेचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि खाली आपल्याला अकाउंट नंबर टाकून घ्यायचे आहे. जर उमेदवाराजवळ बँक पासबुक नसेल तर नो करायचं आहे. ही माहिती पूर्ण झाल्यानंतर आपल्याला या चेकबॉक्सवरती टिक करायची आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर डेटा सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज येईल. इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. जर उमेदवार हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी असेल तर यस करायचं आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. जर उमेदवार हा केंद्र किंवा राज्य सरकारचा सरकारी कर्मचारी असेल तर यस करायचं आहे आणि त्यानंतर त्या उमेदवाराला इथे NOC अपलोड करायची आहे. त्यासाठी इथे यस करायचं आहे. जर
नसेल तर नो करायचं आहे. जर उमेदवार हा प्रकल्पग्रस्त असेल तर यस करायचं आहे आणि प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट इश्युईंग ऑथॉरिटीचे नाव इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्टिफिकेट कोणत्या डेटला इश्यू झालेले आहे ती डेट आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे आणि सर्टिफिकेटचा सिरियल नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. जर नसेल तर नो करायचा आहे. जर उमेदवार हा भूकंपग्रस्त असेल तर यस करायचा आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे, जसे की इश्युईंग ऑथॉरिटी कोण आहे, कोणत्या डेटला सर्टिफिकेट इश्यू झालेलं आहे, सर्टिफिकेटचा सिरियल नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. जर उमेदवार हा भूकंपग्रस्त नसेल तर नो करायचा आहे. खाली आपल्याला जर उमेदवार हा पार्ट टाईम एम्प्लॉई असेल तर यस करायचा आहे आणि त्याबद्दल माहिती इथे टाकून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. जर उमेदवार हा एक्स सर्व्हिसमॅन असेल तर यस करायचं आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. जर उमेदवार हा दिव्यांग माजी सैनिक किंवा शहीद माजी सैनिक यांचा मुलगा किंवा मुलगी असेल तर यस करायचं आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. जर उमेदवार हा स्पोर्ट्स पर्सन असेल तर यस करायचं आहे आणि स्पोर्ट्स सर्टिफिकेटबद्दल माहिती आपल्याला इथे पूर्ण भरून घ्यायची आहे, जसे की क्रीडा प्रमाणपत्र संबंधित संचालक, उपसंचालक क्रीडा यांच्याकडे प्रमाणित करण्यासाठी पाठवले आहेत का. जर पाठवले असेल तर यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अचिव्हमेंट लेवल म्हणजे इंटरनॅशनल लेवल, स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवल यापैकी कोणते प्रमाणपत्र उमेदवाराजवळ आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर क्रीडा स्पर्धा प्रकार जो आहे तो आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर स्पर्धेचे पूर्ण नाव ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्या स्पर्धेमध्ये मिळालेले मेडल जे आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जसे की गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ यापैकी जे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रमाणपत्र जारी करणाऱ्या प्राधिकरणाचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि प्रमाणपत्र जारी करण्याची तारीख आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर प्रमाणपत्रावर असणारा सिरियल नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि प्रमाणपत्रावर असणारे रिसिप्ट नंबर म्हणजेच पावती क्रमांक आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. जर उमेदवार हा स्पोर्ट्स पर्सन असेल तर इथे नो सिलेक्ट करायचा आहे. जर उमेदवार हा 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असेल तर यस करायचा आहे आणि किती टक्के अपंग आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर उमेदवार हा कोणत्या प्रकारच्या कॅटेगरीमध्ये येतो ती कॅटेगरी आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायची आहे. जर उमेदवाराला व्हीलचेअरची आवश्यकता असेल तर इथे यस करायचं आहे. त्यानंतर उमेदवाराला जर स्क्राईब म्हणजेच लेखनिक हवा असेल तर इथे यस करून घ्यायचं आहे. जर उमेदवार हा अपंग नसेल तर नो करायचं आहे. जर उमेदवार हा स्वातंत्र्य सैनिक असेल तर यस करायचं आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. जर उमेदवार हा अनाथ असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. जर उमेदवाराविरुद्ध FIR किंवा क्रिमिनल केसेस पेंडिंग असतील तर इथे यस करायचं आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. उमेदवाराला गुन्हेगारी प्रकरणात अटक किंवा ताब्यात घेतले गेले असेल तर इथे यस करायचं आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. जर उमेदवाराला फौजदारी खटल्यात कोर्टाने दोषी ठरवले असेल तर इथे यस करायचं आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. नसेल तर नो करायचं आहे. जर उमेदवाराविरुद्ध शांतता किंवा सुरक्षा कार्यवाही अंतर्गत चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी बंधपत्र लिहून द्यावे लागले असेल तर इथे यस करायचं आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. जर उमेदवाराला शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठातून अनुचित वर्तणुकीबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली असेल तर इथे यस करायचं आहे आणि त्याबद्दल माहिती इथे टाकून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. जर उमेदवाराविरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी कार्यवाही चालू असेल तर इथे यस करायचं आहे आणि त्याबद्दल माहिती इथे टाकून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. जर उमेदवाराविरुद्ध विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन चौकशी प्रलंबित असेल तर यस करायचं आहे आणि त्याबद्दल माहिती इथे टाकून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. ही पूर्ण माहिती एकदा चेक करून घ्यायची आहे आणि सर्व माहिती जर बरोबर असेल तर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसे आपण सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करू तो डेटा सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज येईल. येथे ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे उमेदवाराचा पत्रव्यवहाराचा पत्ता लिहून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला उमेदवाराचा पत्रव्यवहाराचा पत्ता लिहून घ्यायचा आहे. इथे आपल्याला कंट्री सिलेक्ट करून घ्यायची आहे, स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी इथे महाराष्ट्र सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर उमेदवार कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे तो जिल्हा आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. या टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्याला पिनकोड टाकून घ्यायचा आहे. कायमचा पत्ता आणि पत्रव्यवहाराचा पत्ता सारखा असेल तर इथे यस करून घ्यायचा आहे
म्हणजेच आपण भरलेली माहिती खाली जशाच तशी कॉपी होऊन जाईल. जर कायमचा पत्ता वेगळा असेल तर ते नो करून घ्यायचं आहे आणि उमेदवाराचा कायमचा पत्ता जो आहे तो आपल्याला ते टाकून घ्यायचा आहे. ही माहिती आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे. जर माहिती बरोबर असेल तर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर डेटा सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज येईल. इथे ओके करायचं आहे. जर उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असेल तर इथे यस सिलेक्ट करून घ्यायचं आहे, अन्यथा नो सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला 10वीची माहिती भरायची आहे. त्यासाठी 10वीचे बोर्ड जे आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर उमेदवार 10वी कोणत्या शाळेमधून पास झालेला आहे त्या शाळेचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पर्सेंटेज CGPA ग्रेड ऑफ मार्क्स जे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर आपण इथे पर्सेंटेज सिलेक्ट केले तर उमेदवाराला 10वीमध्ये मिळालेले मार्क्स आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे आणि परीक्षा एकूण किती गुणांसाठी होती ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. ही माहिती टाकल्यानंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिकली इथे येणार आहे. त्यानंतर खाली आपल्याला 12वीची माहिती द्यायची आहे. उमेदवार 12वी कोणत्या शैक्षणिक बोर्डामधून पास झालेला आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर 12वी कोणत्या महाविद्यालयामधून पास झालेला आहे त्या महाविद्यालयाचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. पर्सेंटेज CGPA ग्रेड ऑफ मार्क्स जे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. यानंतर उमेदवाराला मिळालेले गुण किती आहेत ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. ही माहिती टाकल्यानंतर पर्सेंटेज इथे ऑटोमॅटिकली येणार आहे. त्यानंतर 12वी उमेदवार कोणत्या वर्षी पास झालेला आहे ते वर्ष आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ही माहिती झाल्यानंतर जर उमेदवाराचे डिप्लोमा झालेला असेल इथे आपल्याला त्याबद्दल माहिती द्यायची आहे. ही माहिती टाकल्यानंतर खाली आपल्याला ग्रॅज्युएशन डिटेल्स भरून घ्यायची आहे. जर उमेदवाराचे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले असेल तर त्याबद्दल माहिती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. जर ग्रॅज्युएशन झालेले नसेल तर आपण हे सोडून देऊ शकतो, हे मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर जर उमेदवाराचे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले असेल तर त्याबद्दल माहिती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. जर उमेदवाराची ITI किंवा ट्रेनिंग किंवा सर्टिफिकेशन झालेले असेल तर त्याबद्दल माहिती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर खाली आपल्याला टायपिंग सर्टिफिकेटबद्दल माहिती विचारली गेली आहे. उमेदवाराजवळ मराठी 30 किंवा इंग्लिश 40 यापैकी एखादा प्रमाणपत्र आहे का? जर असेल तर यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. जर उमेदवाराला कामाचा अनुभव असेल तर त्याबद्दल आपल्याला इथे माहिती टाकून घ्यायची आहे. जसे की उमेदवार कोणत्या संस्थेमध्ये कामाला होता त्या संस्थेचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्या संस्थेमध्ये कोणत्या पदावर कार्यरत होता ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे ऑदर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेवा सुरू होण्याची तारीख जी आहे ती आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि सेवा समाप्तीची तारीख आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. जर उमेदवाराजवळ कामाचा अनुभव नसेल तर हे आपण ब्लँक सोडून देऊ शकतो. ही माहिती मॅन्डेटरी नाही आहे. ही माहिती पूर्ण भरल्यानंतर आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे. जर भरलेली माहिती बरोबर असेल तर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर डेटा सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज येईल. इथे ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे उमेदवाराचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करून घ्यायचा आहे आणि एक लाईव्ह फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. त्यासाठी क्लिक हिअर टू अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक हिअर टू कॅप्चर फोटो या बटनावरती क्लिक करून आपल्याला उमेदवाराचा लाईव्ह फोटो काढून घ्यायचा आहे. उमेदवाराचा लाईव्ह फोटो काढल्यानंतर अपलोड फोटोग्राफ या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ड्रॉप फाईल्स हिअर या बटनावरती क्लिक करून उमेदवाराचा पासपोर्ट साईजचा फोटो आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचा आहे. फोटो अपलोड झाल्यानंतर क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला उमेदवाराची स्वाक्षरी अपलोड करून घ्यायची आहे. त्यासाठी ड्रॉप फाईल्स हिअर या बटनावरती क्लिक करून आपल्याला उमेदवाराची स्वाक्षरी अपलोड करून घ्यायची आहे. लक्षात ठेवायचं आहे इमेज साईज ही 80 KB पेक्षा जास्त आणि 200 KBच्या आतमध्ये असली पाहिजे आणि JPEG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये ही फाईल असणे आवश्यक आहे. सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 10वीचे प्रमाणपत्र इथे अपलोड करून घ्यायचं आहे. त्यासाठी क्लिक हिअर टू अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि 10वीचे प्रमाणपत्र आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचं आहे. तसेच आपल्याला 12वीचे प्रमाणपत्र अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर आपण डिप्लोमाबद्दल माहिती दिली असेल तर डिप्लोमा सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे. तसेच जर आपण ग्रॅज्युएशनबद्दल माहिती दिली असेल तर ते प्रमाणपत्र आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला डोमेसाईल प्रमाणपत्र म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र इथे अपलोड करून घ्यायचं आहे. त्यासाठी क्लिक हिअर टू अपलोड या बटनावरती क्लिक करून ड्रॉप फाईल्स हिअर या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपला डोमेसाईल सर्टिफिकेट
सिलेक्ट करून अपलोड करून घ्यायचं आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड झाल्यानंतर क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे. जर उमेदवार कॅटेगरीमधून असेल तर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जे आहे ते आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचं आहे. ही माहिती अपलोड झाल्यानंतर आपल्याला लहान कुटुंब प्रमाणपत्र अपलोड करून घ्यायचं आहे. या प्रमाणपत्राचा फॉर्मॅट आपल्याला इथे दिलेला आहे. त्यासाठी क्लिक हिअर या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा फॉर्म ओपन होणार आहे. हे फॉर्म आपल्याला प्रिंट करून घ्यायचा आहे. हा फॉर्म आपल्याला पूर्णपणे भरून घ्यायचा आहे आणि स्कॅन करून आपल्याला तो अपलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर जर उमेदवाराची मराठी 30 किंवा इंग्लिश 40 हे टायपिंग झालेली असेल तर टायपिंग प्रमाणपत्र इथे आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर उमेदवाराचे पॅन कार्ड आपल्याला येथे अपलोड करून घ्यायचं आहे. हे सर्व प्रमाणपत्र अपलोड झाल्यानंतर व्ह्यू कॅप्चर्ड फोटोवरती क्लिक करून आपण काढलेला फोटो आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर व्ह्यू अपलोडेड फोटो या बटनावरती क्लिक करून आपण अपलोड केलेला फोटो आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. तसेच आपण अपलोड केलेली सिग्नेचर आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण अपलोड केलेले प्रमाणपत्र आपण व्ह्यू या बटनावरती क्लिक करून चेक करून घेऊ शकतो. हे सर्व प्रमाणपत्र अपलोड झाल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे आणि हे सर्व चेक बॉक्सेस आपल्याला चेक करून घ्यायचे आहे. हे चेक बॉक्सेस चेक केल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पेमेंट पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपण क्रेडिट कार्ड, EMI, नेट बँकिंग, UPI, वॉलेट, QR कोणत्याही प्रकारे ही पेमेंट करू शकतो. मी इथे QR सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. मेक पेमेंट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा QR कोड ओपन होणार आहे. हा QR कोड आपल्याला फोनपे, गुगल पे यापैकी कोणत्याही प्रकारे पेमेंट करून घ्यायची आहे. पेमेंट झाल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज येईल. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर आपला फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट होणार आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की जलसंपदा विभागामध्ये ऑनलाईन अर्ज हा कसा करायचा आहे. जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशीच माहिती आपण आपल्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.